हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साईजसाठी इथे प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहे. तर इथे बघा, हे 80 सेंटीमीटर अस्तर आहे आणि हे एक्स्ट्राचा थोडासा वेगळा कपडा आहे अस्तरचा. तर आपल्याला हे दोन्ही पण कटिंगसाठी लागणार आहे, कारण की ह्या आपण पॅडेड ब्लाउजची कटिंग करणार आहे. तर यासाठी आपल्याला समोरचा जो भाग आहे तो डबलमध्ये कट करावा लागणार आहे. तर इथे बघा, आता मी त्यांचं ब्लाउजचं माप बघत आहे. तर त्यांचं ब्लाउज मापालाच आलेलं आहे. तर हे बघा, हे ब्लाउज आहे. तर या प्रकारचे आपल्याला ब्लाउज कटिंग करायचे आहे. तर गळा भरपूर बघू शकता तुम्ही, भरपूर डीप आहे मागचा पण आणि समोरचा पण. तर आपल्याला याच ब्लाउजची कटिंग करायची आहे. तर आपण या ब्लाउज वरून माप घेणार आहे. तर इथे आता उंचीचं माप घेऊ आपण. तर उंची बघा, इथे पूर्ण 12 इंच येत आहे. खालची जी आपली हुक पट्टी आहे ती फक्त 2 इंचाची आहे आणि याला पाठीमागूनच हुक आहे. आता कमर बघा, इथे फक्त 12 इंच येत आहे, म्हणजे डबल मध्ये इथे 24 इंच आहे. आता छातीचा भाग आपल्याला पाठीमागच्या भागाला हुक असेल तर या प्रकारे बघा, समोरचा भाग ओपन करून घ्यायचा आहे आणि या प्रकारे बघायचा आहे. तर इथे 15 इंच समोरचा भाग आहे. तर म्हणजे पूर्ण भाग आपला छातीचा 30 इंच आहे. आता इथे मी पहिले पाठीमागचा भाग कटिंग करत आहे. तर आता इथे खालच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, कपडा सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा, आता इथे आपल्याला उंचीचे माप टाकायचे आहे. तर पूर्ण उंची आता 12 आहे, तर आपल्याला 13 इंच घ्यायचे आहे, 1 इंच वाढवून घ्यायचे आहे. तर इथे बघा, आता शोल्डर घ्यायचे. आता डीप नेक आहे आणि भरपूर डीप आहे. तर इथे मी 30 साईज साठी इथे 5 इंच शोल्डर घेतले आहे आणि आर्महोल सुद्धा इथे 5 इंचच ठेवले आहे, कारण की खूपच बारीक ब्लाउज आहे. आता छातीचा चौथा भाग 7.5 इंच आणि छातीचा चौथा भाग इथे 7.5 इंच घेतला आहे. साईडने 1.5 इंच वाढवून घेतले आहे आणि सव्वा 1 इंचावर इथे पाठीमागच्या आर्महोल साठी शेप देऊन घेतला आहे. बघा, या प्रकारे. आणि वरच्या बाजूने बघा, 2 इंचावरून थोडस एक लाईन इतकं आतमध्ये आपल्याला राऊंड देऊन घ्यायचा आहे. आता आर्महोल राऊंड मोजून घ्यायचा आहे. तर 7 इंच येत आहे आणि आपला पण तयार 7 इंचच येणार आहे. आता कमरेचा इथे चौथा भाग घ्यायचा आहे, 6.5 इंच आणि 2.5 इंच शिलाईसाठी एक्स्ट्राचा. आता गळा रुंदी मी इथे 2.5 इंच घेतली आहे. आता पाठीमागचा जो खालच्या भागाला आपल्याला हुक लावायचे आहे, तर तिथे आपल्याला बघा 2 इंचाची पट्टी घ्यायची आहे. तर तयार होऊन ती फक्त आपल्याला 1.5 इंचाची येणार आहे. तर इथे 2 हुक लागतील, एवढीच पट्टी पाहिजे आहे कस्टमरला. तर आता जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे. तर खालचा सुद्धा इथे सरळ लाईन केली होती आपण, ते पण कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा कपडा. आता या भागावरून आपण समोरच्या भागाची कटिंग करणार आहे. इथे मला काय दाखवत आहे काय माहित आता. आता इथे गळा थोडासा कमी वाटत आहे, कारण त्यांचा ब्लाउजचा जो गळा आहे तो खूप पसरलेला आहे. तर आपल्याला थोडस वाढवून घ्यायचं आहे. तर मी ते वाढवून घेतलं आहे. आता समोरचा भाग कटिंग करायचा आहे बघा. तर समोरच्या भागाला इथे समोरून फोल्डच बाजू असली पाहिजे, कारण आपल्याला समोरून पॅक आहे. तर कटिंग करता वेळी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. समोरची बाजू सुद्धा इथे बंद असली पाहिजे. आता जसं आहे तसं पाठीमागचा भाग इथे मार्किंग करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला समोरच्या भागासाठी काही बदल करायचे आहे. तर इथे पहिले मार्किंग करून घेतला. आता समोरचा गळा आपल्याला मोजायचा आहे किती इंचाचा आहे ते. शोल्डर पासून इथे आपल्याला असा टेप ठेवायचा आहे आणि मोजायचा. आता हा 6.5 इंच येत आहे, तर इथे मी 7 इंचावर गळा घेत आहे. 2.5 इंच खालच्या बाजूला मी गळा रुंदी टाकली आहे आणि या प्रकारे आता गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर असा पान शेप, थोडासा पान टाईप शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे उंचीमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचा आहे प्रिन्सेस कट साठी. आता साईडने आपल्याला 1.5 इंच वाढवायचा आहे, वरच्या बाजूने 1 इंच, कारण की आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप तयार करायचा आहे. तर शिलाईसाठी आपल्याला एक्स्ट्राचा लागेल. आता वरच्या बाजूने 8.5 इंचावर मार्किंग केलं आहे आपला टक्स पॉइंट साठी. तर या प्रकारे बघा, आता इथे 3.5 इंचावर मार्किंग केलं आहे आणि खालच्या बाजूला 3.25 इंचावर. तर इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे, म्हणजे 1.5 इंचाचा टक्स देणार आहे आपण. तर या प्रकारे बघा आता
प्रिन्सेस कटचा शेप देऊन झाला. आता इथे आर्महोल बॉक्स तयार करायचा आहे. तर इथे बघा आता आर्महोल बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि समोरच्या आर्महोलला 1 इंचावर अधिक आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. आता शेप देऊन झाला. आता इथे आपल्याला हा जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तो इथे आपल्याला असा जोडून द्यायचा आहे. आता इथे 1 इंचाचा टक्स आपल्याला आर्महोल मध्ये घ्यायचाच आहे, कारण की हा 1 इंचाचा टक्स घेणं खूप जरुरी आहे. कारण की याने काय होते, जर नाही घेतला तर इथे पूर्ण आर्महोल्स मध्ये रिंकल्स तयार होतात आणि फिटिंग अजिबात चांगली येत नाही. त्यासाठी इथे 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आता इथे वरच्या बाजूला आपल्याला थोडंसं वरती साईडला घ्यायचं आहे. आता खालच्या बाजूने बघा इथे उंचीमध्ये आपण दोन्ही बाजूने इथे क्रॉसमध्ये जे पाठीमागच्या भागाची उंची होती तिथेच मिळवलं आहे. कारण की आपल्याला फिटिंगची साईड एकसारखी आली पाहिजे. तर इथे दोन्ही बाजूने आपल्याला 1-1 इंचावर वरती मिळवायचं आहे या प्रकारे. आता जसं मार्किंग आहे तसं इथे कट करायचं आहे आणि जे आपला टक्स पॉइंट आहे तिथे कट देऊन घ्यायचा आहे. या प्रकारे आता हे एक्स्ट्राचा आपल्याला टक्स आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता गळा मी इथे नाही कट करणार, जेव्हा आपण जोडू तेव्हाच कट करायचा आहे. आता इथे बाहीचं कटिंग करायचं आहे आपल्याला. तर बाहीचं कटिंगसाठी मी इथे 7.5 इंच घडी घेतली आहे, म्हणजे आपला छातीचा 4था भाग. आता इथे बाहीची लांबी बघून घ्यायची आपल्याला किती आहे ते. तर इथे बाहीची लांबी 2.5 इंच येत आहे आणि जे बाहीचा दंड घेरा आहे तो 5 इंच येत आहे. तर मी इथे 3 इंचावर मार्किंग करत आहे. बाहीची कॅप हाईट मी इथे 2 इंच घेतली आहे. मी या प्रकारे बाहीचा शेप देऊन घेतला आहे बघा. आता आपल्याला जसं मार्किंग आहे तसं कट करून घ्यायचं आहे. आता एकदम छोटी बाही आहे, तर या प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे मधात सेंटरला एक कट देऊन घ्यायचा आहे. आता दंडगिऱ्याचं माप टाकायचं आहे 5 इंच. 1.5 इंच साईडला फिटिंगसाठी ठेवायचं आहे आपल्याला. तर इथे या प्रकारे आपल्या बाहीचं कटिंग झालेलं आहे. आता दोन्ही भाग आपल्याला मागे ओढून घ्यायचे आहे आणि इथे समोरच्या भागाला शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे मार्किंग करून ठेवायचं आहे, कारण की आपल्याला बाही जेव्हा जोडू आपण तेव्हा आपल्याला आठवण राहिले पाहिजे किंवा आपण इथे समोरचा भाग कटिंग केला आहे. तर कोणी काय करते, आपण जेव्हा जोडतो तेव्हा समोरच्या भागाला शेप देऊन घेते, पण कधी काय होते शिलाई करता वेळी लक्षात राहत नाही. तर ते इथे काय करायचं आपल्याला, समोरचा भाग बघा. आता हे पॅडेड ब्लाऊज आहे, तर इथे हा खूप पातळ ब्लाऊज पीस आहे साडीचा, तर याच्यामधून हे पॅडेड दिसतात. तर इथे काय करायचं आहे, समोरचा जो भाग आहे आपल्याला तो डबल मध्ये कट करायचा आहे, म्हणजे अधिक आपल्याला एक पार्ट असा तयार करायचा आहे. तर जे साईडचा पार्ट आहे समोरचा ते इथे मी ठेवून घेत आहे बघा. आता माझ्याकडे शिल्लक कपडा आहे तर मी डबल मध्ये करत आहे. जर तुमच्याकडे कपडा नसेल शिल्लक तर काय करायचं आहे, जेवढे पॅडेड आहेत का आपले पॅडेडची साईज तेवढा पुरताच वरून कपडा लावून घ्यायचा आपल्याला शिलाई करून, आणि नंतर ते पॅडेड ब्लाऊज मध्ये आपल्याला अटॅच करायचं आहे. याने काय होणार, पॅडेडचा जो कलर आहे तो दिसणार नाही. तर आता इथे माझ्याकडे कपडा आहे तर मी इथे एक्स्ट्राचं दोन्ही म्हणजे 4 पार्ट मध्ये इथे कट करत आहे बघा डबल मध्ये. तर आता इथे आपले हे 4 भाग तयार झालेले आहे. तर आता जो समोरचा भाग आहे आपला समोरच्या गळ्याचा तो सुद्धा आपल्याला दुसऱ्या भागावर ठेवायचा आहे, म्हणजे दुसऱ्या कपड्यावर, आणि कट करायचा आहे. आता इथे कपडा तर भरपूर सारा आहे, पण इथे 2 भाग मध्ये आहे, म्हणजे जॉईंट नाहीये. तर आपल्याला इथे समोरून पुरं पॅक आहे, तर आपल्याला इथे समोरून फोल्ड पाहिजे आहे. तर इथे काय करत आहे मी आता, जो आपण वरून अस्तर लावणार आहे त्याला मी जॉईंट देणार आहे. इथे 1/2 इंच मी शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवला आहे जॉईंट साठी, आणि बाकीचा जसा जो पार्ट आहे तसाच त्याच मापाचा इथे कट करून घेतला आहे. तर या प्रकारे बघा आता आपले हे दोन्ही पार्ट कटिंग झालेले आहे. तर पूर्ण अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपण हा जो मेन कपडा आहे ब्लाऊजचा त्याच्यावर कटिंग करायची आहे पूर्ण अस्तर ठेवून. तर आता इथे बघा बाहीसाठी मी जो काटाचा भाग आहे तो फोल्ड करून घेतला आहे. आता बाही बघा खूप छोटी आहे, काट लागलाच तर खूप चांगला आलेला आहे आणि मोठा आलेला आहे. पण आता कस्टमरच्या अकॉर्डिंग आपल्याला ब्लाऊज कटिंग करावं लागते. तर इथे बघा मी बाही बरोबर थोडीशी डिझाईन मध्ये येईल एकसारखे तसे ठेवून घेतली आहे आणि कट करून घेत आहे. आता बघा इथे छोटं माप आहे, तर इथे साईडनं सुद्धा वाचला आहे काट. तर इथून मी जो पाठीमागचा भाग आहे तो इथे ठेवून देत आहे, कारण की जो कमरेला थोडीशी डिझाईन येईल म्हणून या हिशोबाने मी इथे ठेवून घेत आहे पाठीमागचा भाग.
आता मोठा जर भाग असला म्हणजे मोठा साईजचा ब्लाउज असेल तर या पद्धतीने येत नाही. आपल्याला वरच्या बाजूने जॉईंट करून लावावं लागते. पण इथे बघा त्याच्यामध्येच बसत आहे. लहान ब्लाउज असल्यामुळे तर मी इथे तेवढं घेत आहे डिझाईनमध्ये. तर तेवढीच आपली कमरेला थोडीशी डिझाईन येईल. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला फोल्डिंग साईडलाच समोरचे भाग कटिंग करायचा आहे. कारण की समोरच्या भागाला समोरून पॅक आहे. तर इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे समोरून फोल्ड असलं पाहिजे. आता समोरचा जो गळ्याचा भाग आहे तो मी इथे ठेवून घेतला आहे आणि कट करून घेत आहे. बघा साईडनं आपल्याला प्रत्येक भागावर अर्धा-अर्धा इंच साईडनं सोडून द्यायचा आहे. अर्धा किंवा त्यापेक्षा थोडं कमी असलं तर चालेल. पण थोडंसं शिल्लक सोडायचं आहे आपल्याला कपडा. आता इथे परत आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे जो साईडचा पार्ट आहे आपला समोरचा तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे. आता हे चारही भाग आहेत इथे ठेवून घ्यायचे आहे या प्रकारे आणि इथे पण साईडने आपल्याला कपडा सोडून द्यायचा आहे आणि या प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आता या ब्लाऊजची पूर्ण कटिंग झालेली आहे. तर याचे स्टिचिंगचा व्हिडिओ मी म्हणजे स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.